तर आज आपण बनवणार आहोत मटारची पुरी। त्याच्यासाठी मी इथे मटार जे असतात ना ते आपण मीठ आणि टाकून ना जरा बॉईल करायला ठेवून दिलेले। आणि इथे मी बडीशेप, धणे हे भाजून घेणार आहे आणि थोडं जिरं, 3-4 चमचे बडीशेप आणि 3-4 चमचे धणे आणि 2 चमचे जिरं असं हे सगळं टाकून मी भाजून घेतलं आहे व्यवस्थित। हे बघा असं छान भाजून घ्यायचं आहे, काळपट करायचं नाही आहे, असं मी छान हे भाजून घेतलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटार जे बॉईल करून ठेवलेले ते घेतले, यामध्ये मिरची आणि आलं टाकून घ्यायचे। आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते। इकडे मी तेल ठेवलेलं आहे, एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे। आता तेलामध्ये आपण जे वाटून घेतलेल्या गोष्टी होत्या ना त्या आपल्याला सगळ्या टाकायच्या आहेत। तर इथे तेल चांगलं गरम झालं आहे। आता यामध्ये आपण जी पावडर करून घेतलेली जिरं, धणे आणि बडीशेपची ती टाकून आपण भाजून घ्यायचे तेलामध्ये। जस्ट 2-3 सेकंद भाजायचे, जास्त भाजत नाही बसायचं। आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले होते मटार, ते मटार टाकून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स करून एकत्र ते व्यवस्थित होईपर्यंत ना शिजवून घ्यायचं। शिजवायची गरज नाही आहे खरं तर, ते मिक्स करून आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे असं मिक्स करत परतून घ्यायचं आहे की ते एकीकडे सगळा मसाला तो एकजीव होईल। हे बघा असं व्यवस्थित ना मिक्स करत राहायचं आहे। आता यामध्ये थोडीशी हळद घातली आहे आणि मीठ घालून घेतलं आहे मी। आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि ह्यामध्ये आता मी लाल तिखट घालून घेते आणि हे परत परतून व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं मिक्स करत राहायचं आपल्याला। आता हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता यामध्ये मी ना हे बेसन टाकून घेते। हे मी भाजून नाही घेतलं आहे, नॉर्मल बेसन आहे। तर हे बेसन थोडंसं टाकलं आहे, 3-4 चमचे, आणि मिक्स करून घ्यायचं। आता हे व्यवस्थित परत परतून चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता हे मसाले जे आपल्याला लाल तिखट वगैरे वरती दिसतं आहे ना, हे सगळं एकत्र छान एकजीव झालं पाहिजे। हे बघा असं। आता आपला मसाला छान तयार झालेला आहे। जे पुरीच्या आतमध्ये आपण स्टफ करणार आहोत ना तो मसाला आहे हा। हे हे आता मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। हे मी मऊ मळलं आहे कारण की आपण ही स्टफ पुरी करतो आहे। ह्याची तुम्ही कचोरीसुद्धा करू शकता, सेम प्रोसेस आहे, फक्त पीठ मोहन देऊन मळायचं आहे घट्ट, आणि त्याचे सेम असंच करायचं जसं आपण ह्या पुऱ्या केल्या आहेत। तर मी एक एक गोळा घेऊन व्यवस्थित तो मिक्स असा मळून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्याशी पारी करून त्याच्यामध्ये आपण जे सारण बनवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हे आता तयार झालेल्या पुऱ्या आहेत ना ते आपल्याला छान गरम तेलामध्ये टाकायच्या। तेल चांगलं तापलं की गॅस कमी करायचा आणि मग टाकायचं। एकदम कमी नका करू, मीडियम करा, आणि मग त्यामध्ये एक एक पुरी सोडून घ्यायची आपल्याला। अशा छान